आपल्यासोबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहे। दादा, खरं तर निंदनीय अशी घटना घडली। राजगुरू शहरामध्ये 2 मुलींवरती अत्याचार करण्यात आले, त्यांची हत्या करण्यात आली। काय सांगा? नाही, मकवाने कुटुंबाच्या 2 लेकरांच्या बाबतीत जी घटना घडली ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये परवाही मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी सातत्याने संपर्कात होतो आणि यामध्ये पोलीस डिपार्टमेंटकडून सुद्धा पूर्णपणे वॉटरटाईट केस बनवण्याच्या सूचना या त्यांना दिलेल्या आहेत। जी सर्वसामान्य जनमानसाची जी भावना आहे ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे, त्यामुळे या आरोपीला फाशीच झाली पाहिजे या दृष्टीनं पोलिसांना सुद्धा केस त्या पद्धतीने वॉटरटाईट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि यामध्ये कोणालाही हायगय केली जाणार नाही याची आपण सगळे मिळून दखल घेऊ। या घटनेला 3 दिवस झालेत। 2 दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, ठिय्या आंदोलन मांडलं होतं। लोकप्रतिनिधी येत नाही असा कुठेतरी नातेवाईकांनी आरोप केला होता। मला वाटत नाही, कालही मला वाटतं काही लोकप्रतिनिधी हे होते आणि या संदर्भामध्ये जी लीगल प्रोसिजर आहे यामध्ये मी स्वतः पोलीस अधीक्षकांची सातत्याने संपर्कात होतो। जेव्हा सर्व नातेवाईकांचं किंवा लोकांचं म्हणणं होतं त्याही वेळी मी पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांशी सातत्याने संपर्कात होतो आणि ही गोष्ट वॉटरटाईट केस करण्याच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत। कारण यामध्ये पोलिसांकडून सहकार्य हे झालं, तात्काळ पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक सुद्धा केलेली होती आणि या पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ही कायदेशीर प्रक्रिया सुरळीत करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे पाठपुरावा करतो। हे कुटुंब आहे, तर गरीब कुटुंब आहे आणि दोन्ही मुली त्याच्यामध्ये त्या मयत झाल्यात। नक्की या कुटुंबासाठी कशा प्रकारे तुम्ही आर्थिक तरतूद करू शकता, मदत कशी करू शकता? या कुटुंबामध्ये राज्य सरकारनं काही मदत घोषित केलेली आहे, यामध्ये सुद्धा आणखी काय आपल्याला करता येऊ शकेल माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, माननीय पालकमंत्री महोदय असतील यांच्याशी सुद्धा बोलून, पालकमंत्र्यांची अजून नियुक्ती होणं बाकी आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये पाठपुरावा करून या पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टीनं नक्कीच पाऊल उचलू। खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड असेल, चाकण असेल, इथं औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे। याला आळा बसवण्यासाठी काय करावं लागेल, कारण की प्रत्येक भाडेकराची माहिती नसते। यामध्ये खरं तर ज्या पद्धतीने विशेषतः कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या बाबतीमध्ये यामधलं पोलीस व्हेरिफिकेशन जर प्रत्येक लेबरचं करण्यात आलं तर मला वाटतं याला कुठेतरी थोड्याफार प्रमाणात नक्कीच हा आळा बसू शकतो। पण ही समस्या ही बऱ्याच औद्योगिक वसाहतींमध्ये ही समस्या येते आणि या दृष्टीनं प्रत्येक कामगाराचं पोलीस व्हेरिफिकेशन होणं हे तितकंच गरजेचं राहील। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर जे कामगार परप्रांतातून येतात त्यांचं व्हेरिफिकेशन होणं खूप महत्त्वाचं असल्याची माहिती या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागनाथसह मी सुनील दिघे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।